लाईन लावून दर्शनाला होता विराट कोहली. अरे जो विराट कोहली त्याचा एक इंस्टाग्रामचा एक फोटो टाकायचे मीडियावाले कोण कोटी रुपये घेतो तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावला महाराज. चमत्कार झाल्याशिवाय ते नमस्कार घालायला दोघं नवरा बायको बिना चपलीचे बाबाच्या दर्शनाला होते. त्याची बायको म्हणजे अनुष्का शर्मा पाहिली ना तुम्ही टीव्हीला पहा. अनुष्का आपली बायको अनुष्का नसती शर्मा नसती महाराज. अनुष्का शर्माचा एका पिक्चरचा खर्च 700 कोटीच्या पुढे. सगळं सोडून देऊन तुळशीची पवित्र माळ गळ्यात घातली महाराज. चमत्काराशिवाय नमस्कार घातला काय विराट कोहली. ज्याच्या अकाउंटला सेकंदाला पैसे जमा होते सेकंदाला आपण महिनाभर मॅसेज पडत नाही आपल्याला. सेकंदाला कितीतरी कोटी रुपये श्रीमंतीच्या आधी जगात त्याचा 13वा नंबर लागतो महाराज. तो जर सगळं सोडून देऊन प्रेमानंद दर्शनाला देत असेल तर काहीतरी पावर असल्याशिवाय का. तर मी 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला पारनेर तालुक्यामध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्याच्यातले 150 पावणे 200 पोरं मी वृंदावनला पाठवली होती. पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं वृंदावनला गेल्यानंतर प्रेमानंद बाबाच्या दर्शनाला जा. आम्ही गेलो पण रात्री 1:30 वाजता गेलो म्हणे. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक दर्शनाला. रात्री 1:30 वाजता पावणे 2 वाजता प्रेमानंद महाराजांनी कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं म्हणे. ते महात्म्याने पिवळं वस्त्र परिधान केलं होतं. पावणे 2 वाजता कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं आणि 25,000 लोकांनी भजन चालू केलं. राधे 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 बोल. रात्री पावणे 2 वाजता 25,000 लोकांनी भजन म्हणावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही. त्याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात. म्हणून तुझा विसर न व्हावा. तुकोबा का मागतात हे दान. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं. पर्याय भगवंताचं नामस्मरण. उदाहरण प्रेमानंद महाराज. याच्या पुढचं उदाहरण देतो चला. बसलेल्यापैकी तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू का. कुणाला ऐकायचं करा बरोबर. सांगणार रुपये वाढव घेणार सगळ्यालाच ऐकायचं. कुणालाच मर वाटत नाही. मला माहिती आहे कुणालाच मरण पसंत नाही. तुम्हाला मरण पसंत नाही तर मला तर अजिबात मरण आवडत नाही. तुमचं मला माहित नाही मला पण पसंत नाही. पण एक बोलू का गणेश महाराज 2 मरण श्रेष्ठ सांगितले शास्त्राने. 2 मरण श्रेष्ठ सांगितले हिंदू धर्माने आणि 2च मरण श्रेष्ठ सांगितले वारकरी संप्रदाय. कोणते 2 मरण. एक देवाचं नाव घेता घेता मरावं. देवाचं नाव घेता घेता मरावं नाही तर देशाचं रक्षण करता करता मरावं. बस 2च मरण. मला माहिती आहे कुणाला मरण पसंत नाही. बिगर सगळ्याला असं वाटतं आयुष्य वाढत राहावं. बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांग. लिसन टू केअरफुली. एवढं वाक्य माझं सगळ्यांनी घरी नाही. तुमचा जो श्वास चालू आहे श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे. श्वास बाहेर सोडताय नारायण 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 नारायण. श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचा नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याच्या राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिले जिवंत लैला आमचं उदाहरण देत नाही. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा. सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या. मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही ओरिजिनल नामस्मरणाची ताकद. कोण गेलं मांदळीवर जे गेले नाही त्यांनी एकदा जा. नाही युट्यूबला सर्च करून पहा. महाराज ज्याला जिवंत देव पाहायचं त्यांनी मांदळीत जा. मी अगोदर सांगितलं होतं मी पुराणातले उदाहरणं देत नाही. थोडं लेटेस्ट सांगतो मी तुम्हाला. ज्याला जिवंत देव पाहायचं त्यांनी मांदळीला जा. अरे 1 तास एका अंगावर झोपलो तर पाठीला कळ लागते आपल्या. कित्येक वर्ष झालं बाबा त्या अवस्थेमध्ये. 2 दिवस काय खाल्ल्यानंतर चेहरा सुरकुद्या पडते. आता एखाद्याशी उपयोग सगळ्या महाराष्ट्राला घोडात पाडले. तुम्ही सुद्धा घोडात आहे. आम्ही उद्याच धरली तुम्ही आजची धरली. पंचांगानुसार उद्याची आहे आणि कॅलेंडरनुसार आजची आहे. तुम्ही तरी काय करणार त्याला. फोनवरती आमचा संपर्क झाला. ते म्हणजे महाराज तिकडे फराळ म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. देव माफ करणार आहे. तो माफ करणार. तो दयाळू आहे महाराज. त्याच्याकरता आपण उपास करतो. तो माफ करणार आहे. पण तुमचं उद्या काल्याचा दिवस आहे. उद्या काल्याच्या दिवशी प्रसाद पण मग त्या निमित्ताने तुम्ही आजची धरली. बऱ्याच जणांनी आजची धरली. पंचांगानुसार उद्याची एखादच आहे. पण आता तुम्ही अर्धी एखादच धरू नका. ज्यांनी सोडले त्यांनी सोडून घ्या. आणि ज्यांनी स्वयंपाक बनवायला लक्षपूर्वक आहे का. उद्या काल्याचं महाप्रसाद आहे. उद्याच्या पेक्षा जास्त लोक या. माझं सांगणं आहे तुम्हाला. मला मुद्दा सोडून जायचं नाही. बसलेल्यापैकी बरेच जण मांदळीला गेला. महाराज साक्षात शंकराचा अवतार आत्माराम देवजी महाराज.
साक्षात का बोललो मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. सिंधा नावाचं गावाचं कर्जत तालुक्यामध्ये कीर्तन केलं मी वर्ष श्राद्धाचं आणि येताना मी बाबांच्या दर्शनाला थांबलो. मी बाबांचं दर्शन त्या काचेच्या बाहेर करत असताना बाबा अभंग म्हणत होते. माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिरी. अभंग म्हणत असताना रणजित गांगर्डे नावाचा सेवक बाबांच्या समोर आला. बाबांना म्हणे बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या ना बाबा. बाबांनी सांगितलं रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो. रणजित याच्यावर काय संदेश घ्यायचा. साक्षात शंकराचा अवतार आत्माराम गिरीजी महाराज एक कमिटीवाले लोक मला सांगत होते बाबा आता तरी मंदिरात पहिले जर झाडावर जर बसले 6-6 महिने खाली येत नव्हते. ऊन वारा पाऊस धारा नामस्मरणामध्ये सगळं सहन करायचे. एकदा तर रस्त्याच्याकडे उभं राहिले म्हणजे 2.25 महिने उजवा हातवरती करून नामस्मरणात. तसेच बाबांच्या आईने देव ठेवला महाराज आणि गावकरी बाबांना सांगायला गेले बाबा तुमच्या आई साहेबांनी देव ठेवला. बाबाच्या जागेवर उभं होते 13 दिवस त्याच जागेवर उभं होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला आणि विधी करून गावकरी घरी आले. घरी पोहोचत नाही तर भर उन्हाळा चालू असताना धो 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 पाऊस सुरू झाला. सगळीकडे पाऊस पडत नव्हता. ज्या जागेवर त्या आई साहेबांचा विधी केला तेवढ्या जागेवर पाऊस पडत होता. सगळी माती होऊन गेली. मूठभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस जर या जगातून गेला ना 13 दिवसानंतर त्याच्या हस्त्याने राग गंगेला नेहून टाकली जाते. आत्माराम गिरीजी महाराज म्हणजे साक्षात शंकराचा अवतार. त्यांच्या आई साहेबांनी देह ठेवावा आणि लक्षपूर्वक ऐका. शंकर भगवंताचे जटादृश्य गंगा प्रगट व्हावी त्या गंगेने रूप धारण केलं. आई साहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतले. साधू महात्म्याची ताकद आहे. एक मिनिट गाडी थांबवा बाबांच्या दर्शनाला जा. तुकोबाला माहिती होतं कलियुगामध्ये बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येईल. त्याच्यासाठी पर्याय काय भगवंताचं नामस्मरण. उदाहरण काय सद्गुरू आत्माराम गिरीजी महाराज. शरीराचे सगळे पार्ट खराब झाले जिवंत राहता येईल. पर्याय काय भगवंताचं नामस्मरण. उदाहरण काय प्रेमानंद महाराज. त्याच्यामुळं माझं पाया पडून तुम्हाला सांगणार आहे जगद्गुरु तुकोबा ज्यावेळी देवाच्या समोर गेले ना तुकोबाला ज्यावेळी जगाच्या बापाने विनंती केली काहीतरी मागा 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 संधीचं सोनं केलं तुकोबानी पदरात तेच दान मागितलं. त्याचं वर्णन पहिल्याच्या
तुकोबाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या म्हणून तुकोबा सुद्धा दान मागताना चुकले नाही. तुकोबा म्हणतात माझ्या पदरामध्ये तेवढं दान दे, तुझा विसर न व्हावा. देवाला विसरलं नाही तर सगळे समाधानी महाराज, सगळे सुखी आहे. पण देवाला जर विसरलं तर खूप मोठी हानी आहे. माझी विनंती तुम्हाला सर्वांना, देवाला विसरू नका. रोज 10 मिनिटं देवाचं भोजन करा. आपण देवाच्या ठिकाणी जागे राहिली पाहिजे. पण खरं सांगा, तुम्ही सगळेजण मंडळी संसाराच्या ठिकाणी जागे का परमार्थाच्या ठिकाणी जागे? बोला बोला बोला. संसाराच्या ठिकाणी का परमार्थाच्या? तुम्ही सगळे ब्रह्मचारी बोला ना, मग बोला. सगळेजण पुढे जागे. सोपा प्रश्न करतात. एवढा वेळ मी कीर्तन केले, 15-20 मिनिटात मी थांबणार आहे. माता भगिनी, तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं आहे का देव महत्वाचा? देव. किती जण देव महत्वाचा करा बरोबर? वा, तुमच्या वरती हाताने मी धन्यवाद व्यक्त करेन. याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो. पुरुष मंडळी तुम्ही सांगा, माता भगिनी तुम्ही सांगा. बसलेल्यापैकी कुणाकुणाला वाटत बरं देवाने आपल्या घरी यावं? करा बरोबर. वा वा वा, तुम्हाला सगळ्यांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं. क्या बात. कुणाकुणाला वाटत आपण देवाच्या घरी जाऊ? करा बरोबर. हात घेतलेली खाली घेतली. देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडत, आपण देवाच्या घरी जायला बरं पडत नाही का? आता ज्यांनी वरती बोट केलं, मला लक्ष आहे तुमच्याकडे माता भगिनी. तुम्हाला संसाराचा मायाजाळ महत्वाचा नाही, देव महत्वाचा. मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्याच मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता संपत्ती, गाडी बंगला, घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळ. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठाणे घ्यायचं, कोणाला माघार घ्यायची नाही ना. आमची मुदत चालू आहे बरं का. असो तुम्हाला देव महत्वाचं. फायनल. थोड्या वेळाने माझे कीर्तन संपेल. तुम्ही भोजन केलं, निघून निघाला. अर्धा किलोमीटर वरती तुम्ही पायी पायी चालत गेला. जात असताना रस्त्याच्याकडे तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. एक रामाची मूर्ती, एक रावणाची मूर्ती. पटकन सांगा तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100%. रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. काळी वस्ती. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला काय सांगत. रामाची मूर्ती उचलता पितळाची? अरे सरकारचे 3,000 करता दिवसभर बँकेसमोर उभा. सगळ्या लोक फोटो बोला. अक्षय महाराज कशाला फोटो बोलला? तू माझ्या आई सारख्या, बहिणी सारख्या. आई सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल. लॉक केल्या. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळे मंगळसूत्र काढायचे निदान जमत. येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू. 1.5 लाखाच्या पुढे सोन्याचा भाव केला, तू म्हणते सिद्ध झालं. तुम्हाला देवाचं काही घेणं नाही. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज असं कीर्तन चालू असतं असं वाटतं संपूच नाही हो. चांगलं जर 7 मध्ये निघाला की एक बसायच नाही माझ्या. जीव महत्वाचा आहे महाराज. अरे तुम्ही मायाजाळात गुंतलेत नवल काय? सचिन दादा परवा दिवशी मी स्वतः मायाजाळात गुंतलो. मी कधी मायाजाळात न गुंतणार माणूस. परवा दिवशी मी स्वतः गुंतलो. 9 ते 11 माझं कीर्तन झालं नाही का. आजोबा माझ्या दर्शनाला आले. बाबा तुम्ही कीर्तन लय गोड केलं, आपल्या घरी चहा प्यायला चला. मी म्हटलं पारण्या तालुक्यात मला सकाळी 10 वेळेस प्रवचन आहे, लवकर असतो. नंतर आलेली येतो म्हटली. एक तर उशीर झाला. नाही म्हणे महाराज माझी शपथ आहे तुम्हाला तुम्ही चहा प्यायला आली पाहिजे. तर महाराज माझा असा स्वभाव, मी कोणाला नाराज करत नाही. ते आपल्या रक्तात पहिल्यापासून. बाबाला म्हटलं शपथ घ्याल नका, चहा घ्यायला तू घर पुढे. मी कसं मायाजाळात गुंतलो ऐका बरं का. ते म्हणजे इथून 5 मिनिटाच्या अंतरावर. ड्रायव्हरला म्हणलं पटकन गाडी काढ, चहा घेऊन आपण निघू, आपल्याला लय लांब जायचं. एक तर म्हाताऱ्याच्या घराकडे जायला रस्ता नाही महाराज. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. कळतो तुम्हाला पांदीचा कळतो ना? तुमचं व्यवसाय आहे. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली महाराज. रात्री 11:30 वाजता म्हाताऱ्याच्या घरी पोहोचलो. किती? 11:30. ऐका बरं कमी कसं मायाजाळात. 11:45ला चहा वगैरे घेतला. 11:45ला म्हाताऱ्याने मला सत्कार केला. तुषार महाराज 11:45ला सत्कार केला. शाल दिली, श्रीफळ दिलं, नारळ दिलं. नारळावरून 500 रुपयाची नोट ठेवली. 500 रुपयाची नोट पाहिजे माझ्या जीवात समाधान वाटलं. खरं सांग तुम्हाला काय करायचं महादेव दरबारात खोटं बोलू. मी म्हटलं एवढ्या लांब येऊन तोटा झाला नाही. खरं माझ्या मनात आलं. मी म्हटलं एवढ्या लांब येऊन तोटा झाला नाही. 500 व्हायला आले. अरविंद दादा मला 500 रुपये पाहिल्यानंतर माझ्या जीवाला समाधान वाटतं. 11:45ला 500 आल्याचा मला आनंद झाला. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळं एका टायरला 9 पंक्चर निघाले. 1:45 वाजता जाऊ 900 गेली. 11:45ला 500 आल्याचा आनंद 1:45ला 900 गेली. माझा संपून गेला. तुमचा असं तुम्ही संसारिक सुखाचा आनंद शोधताना क्षणिक आनंद आहे. आमच्या परमार्थात एकदा भगवंताच्या नामस्मरणाचा वेळ लागू द्या. किती आनंद. सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार. पण महाराज आपण सगळे संसारात अडकलेले लोक आहे. एक वाक्य बोलू का?
बसलेल्यापैकी बरेच माझे मित्र इथं बसलेले. हा, जे पोरांचे लग्न झाले नाही ते पोरं टेन्शन मध्येच, आणि ज्यांचे झाले ते पण टेन्शन मध्येच. मी तुम्हाला प्रूफ करून देईल. मला मी तुमच्या परिसरात भरपूर फिरलो. ज्या पोरांचे लग्न झाले नाही ते टेन्शन मध्ये, ज्यांचे झाले ते टेन्शन मध्ये. कसं? अर्ध्या मिनिटात प्रूफ करतो. ज्यांचे लग्न झाले नाही ते पोरं गाणे ऐकत ऐकत झोपत. ज्या पोरांचे लग्न झाले नाही ते गाणे ऐकत ऐकत झोपते, आणि ज्यांचे लग्न झाले ते टोमणे ऐकत ऐकत झोपते. बदल काय? पटल्याशिवाय तुम्ही हसले महाराज. रिअल आहे तुमचं काय माझं काय सगळ्याच तसं महाराज. अवघड गोष्ट, संसाराचं काम अवघड आहे. माझी विनंती आहे, संसार दुःखमूळ नाहीये, पण संसार करत असताना भगवंताचं नामस्मरण जर तुमच्या संसारात असेल तर संसार सुखाचा आहे. विनंती, 10 मिनिटं रोज देवाचं भजन करा. आपल्या लेकरांना देवाचं भजन शिकवा. आणि अजून एक पर्याय सांगून शेवटाकडे येईल. तुमच्या संसारामध्ये कायमस्वरूपी सुखी समाधान जर ठेवायचं असेल, 7 पिढ्यात जर तुमच्या घरी लक्ष्मीने पाणी भरावं असं वाटत असेल, आणि कायमस्वरूपी 7 पिढ्यात जर सुखाने समाधानाने आपले घर जर असावं असं वाटत असेल, तर एक एवढा मुद्दा माझ्या घरी न्या. मला 3ऱ्या चरणावरती बोलायचं आता. जगद्गुरु तुकोबांनी आयुष्यामध्ये संतांची संगत मागितली. या जगात सगळ्यात पॉवरफुल जर काय असेल तर संत आहेत महाराज. विनंती तुम्हाला सर्वांना, माता भगिनींना, तुमच्या दारात एखादे महाराज आले, कीर्तन करायला, प्रवचन करायला, साधू आला, तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. दारात आलेल्या साधूने जर घराकडे कोण आशीर्वाद दिला, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. दारात आलेल्या साधूने जर घराकडे कोण शाप दिला, भर उन्हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम तेवढ्या बाबतीत लय कठीण. मग देव बारा. गहिनीनाथ गडावर सचिनदादा एक कीर्तन करायचं योग आला. तुम्ही गेलात का नाही मला माहिती नाही, पण जा. फडणवीस साहेबांनी दरवर्षी सगळं काही सोडून तिथं असतात. तो गहिनीनाथ गड, जिथून वारकरी संप्रदायाची परंपरा सुरू झाली. सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांच्या गडावर मला कीर्तन करायचं योग आला. ते माझं परम भाग्य. किती ताकद, किती ताकद. 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काढायला थांबवण्याची ताकद जगात आजपर्यंत तेवढ्याच साधूने केली. बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांची पुण्यतिथी येते. वामनभाऊ महाराज तपस्वी होते. महाराज तपस्वी, किती तपस्वी. जप करणारे वेगळे, तप करणारे वेगळे. महाराज ज्याच्या मुखातून जपवाल्याने आशीर्वाद द्यावा आणि तपवाल्याने शाप द्यावा. किती तपस्वी. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि पाथर्डी शहरात आले होत्या, आणि सन्मान सोहळा ठेवलेला असताना त्या व्यासपीठावरती सद्गुरू संत वामनभाऊ महाराज बसले होते, आणि अँकरिंग वाल्यांनी सहज पुकारलं होतं, देशाच्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधींचा सन्मान सत्कार सद्गुरू संत वामनभाऊ महाराज करते. पुष्पगुच्छ आणले, हार आणले, तुरे आणले, सगळं काही शॉल आणले. वामनभाऊ महाराजांनी सांगितलं मी नाही करणार सत्कार. देशाचे पंतप्रधान आहे, देशाच्या पंतप्रधानाला सत्कार टाळणं म्हणजे सोपी गोष्ट वाटली काय तुम्हाला? मी नाही करत म्हणे. का? आईच्या उदरातून जन्माला आलो तेवढा स्त्री जातीचा झालेला स्पर्श, त्यानंतर या शहराला सावली सुद्धा स्त्रीची माहिती नाही, मी करणार नाही. महाराज शब्दाने सुद्धा कोणी बोललं नाही व्यासपीठावर. एवढे तपस्वी होते का शब्द जर बाहेर निघाला तर जगाच्या बापाला कधी खोटा करता आला नाही त्यांचा शब्द. ते एकदा दिंडी घेऊन निघाले आषाढीला. मजल दर मजल केलं. जामखेडच्या अलीकडे पिंपळगाव नावाच्या गावात दिंडी मुक्कामाला थांबली. हनुमानजीचं मंदिर आहे, संध्याकाळची वेळ. वारकरी सगळे हनुमानजीच्या मंदिरात थांबलेले आहे. काहीतरी खायला बनवा म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. पिठलं कळतं तुम्हाला? ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हते म्हणून गावकऱ्यांनी मिरच्या मागितल्या. कुणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या. वामनभाऊ महाराजांनी विनंती केली, पंढरपूरला चालल्या वारकरी, कल्याण होईल गावाचा आशीर्वाद आणि द्या कोणीतरी मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजांना, फुगिरीत तुमच्यासाठी मिरच्या पिकवले म्हणून. असे हजारो येते सगळ्यात देत बसायचे का नाही दिले महाराज मिरच्या. उपवास लोक हनुमानजीच्या मंदिरात वारकरी. सकाळी वामनभाऊ महाराज उठले, वारकऱ्यांना घेऊन निघाले. वेशीपर्यंत महात्माला असं गावाकडे वळून पाहिलं. त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी रात्री या गावात उपवाशी झोपला, साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जाऊ सकाळी इतकं झाड होते मिरची, खाली इतकं झाड होते मिरची, नुसते फुलं लागली खाली पडते, मिरची येत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटते त्या मातीला. किती फवारे आणले त्यांचे त्यांना माहिती, मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. साधूच्या वाणीची ताकद आहे. विनंती, गेलात कधी गडावर मनोभावी दर्शन घ्या. त्याच्या पुढे कधी गेलात परभणी परिसर लागतो. परभणी परिसरात मोतीराम बाबा म्हणून एक नाव लिहून ठेवा. हे 2-4 साधू लक्षात ठेवा. मोतीराम बाबा. आता श्रावण महिना चालू आहे. तुमच्या परिसरात श्रावण महिन्यात आंबे येतात का? श्रावण महिन्यात नाही येत ना.
मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात पुढे आंब्याला आंबे राहते. जाईन म्हणतो रानात बाकी काय पंचायती करतो. शेतकरी रानात गेला, पाहतो आंब्याला आंबे. आश्चर्य वाटलं शेतकऱ्याला. आंबे तोडले, मनसोक्त आंबे खाल्ले. मोतीराम बाबाने हात वरती केला, मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे. पण त्या दिवसापासून आज त्या गायब त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखव ना साधूचे वाढले. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली का पायाला, आणि त्या जखमेत आळही झाली. आपल्यासारखेने काय केलं असतं मुसलमान, आपल्यासारखेने काय केलं असतं, ते आळही काढून टाकली असतील ना. मोतीराम बाबा सकाळी उठायचे, त्या जखमेतल्या आळईला साखर टाकायची. याला साधू म्हणावं. ज्याला चेहरा देव दिसतो त्याला साधू म्हणा. खोंडाजी बाबा डेरे नावाचे साधू जुन्नर परिसरामध्ये घेऊन गेले. दिसल त्याच्या पाया पडायचे. आता तसं डॉक्टर महाराज आपल्या परिसरात नाना महाराज वनकुटीकर नावाचे एक साधू होऊन गेले. पारनेरवरती नितांत प्रेम, त्यांच्यामुळे सगळीकडे परमार्थ आहे. माझं सांगणं आहे. बबन महाराज पायगुडे नावाचे एक साधू होऊन गेले. त्यांच्यामुळे तुमच्या तालुक्यात मी फिरत असताना मी अभ्यास केला. त्यांची खूप कृपा आशीर्वाद आहे आपल्या तालुक्यावरती. तशी पराशरांची पुण्यभूमी म्हणून पाळणार आहे. तिथं जास्त युग अहंकार चालत नाही. उगले महाराजांचे पाय जमिनीवर म्हणून 10 वर्षापासून मला लोकांनी स्वीकारले. हवेत गेलेल्या माणसाचा पत्ता कट होतो. महाराज हे पारनेर म्हणते त्याला. या तालुक्यात हवेत जमत नाही. माझं वाक्य लिहून ठेवा तुम्ही सगळ्यांनी. पराशरांची पुण्यभूमी, 33 कोटी देवता पराशरांच्या दर्शनाला पारनेर तालुक्यात आलेल्या आहे. 33 कोटी देवता महाराज. जगाचा बाप भगवान शंकर पराशरांच्या दर्शनाला आले. जगाचं कुलदैवत खंडोबा दर्शनाला आले. पण आज मला तिकडे वैसे न्यायचं नाही. मला फक्त सांगणे तुम्हाला. मी सांगत होतो मोतीराम बाबाचं उदाहरण. महाराज जखमेत आळई झाली. सकाळी उठावर बाबाला ते आळईला साखर टाकाय. एक दिवस असं झालं, बाबांना अशी झोप लागली. तुषार महाराज त्यांचा शिष्य पुढे बसलेला. त्यांनी काय केलं, ती आळई काढली, फेकून दिली. बाबांना जाग आली, लक्ष केलं जखमेत. कोणी काढली म्हणे आळई. ज्याने आळई काढली असं आळई तर पुढून मारायच्या अगोदर ते तर पुढून मरे. शहाणा असला तर आळई पुन्हा जखमेत आणून टाक, पुन्हा आळई सापडली जखमेत आणून टाक. कालांतर जखम मोठी झाली. डॉक्टरने सांगितलं पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे, जखमेचं सेपरेट मंदिर आहे. किती बोलू. रात्र संपेल माझ्याकडचे उदाहरण संपायचं निघड्यावर. मी वाशिमकडे गेलो होतो. तो नावाचं गाव आहे. तुमच्या गावाचं नाव जसं नाही बरोबर आहे का नाही, तसं तुमच्या गावाचं नाव तसं एकच अक्षरी गाव आहे टो म्हणून. वाशिमच्या शेजारी महाराज मंगेश महाराज जाधव माहित नाही तुम्हाला, त्यांचं गाव ते. माझं कीर्तन झालं वादळ तिकडे 9 ते 11 कीर्तनाची प्रथा. मी तिथे गेलो. सरपंच म्हटलं तुम्ही काय बोलले एवढ्या लांब मला. ते म्हणजे काय झालं म्हणलं, एक तर 9 ते 11 मी कीर्तन घेतच नाही आणि एक तर लांबची घेतच नाही. म्हटलं तुम्ही कशाला बोला, आपण काय पैसा बांधाय नाराज एक म्हणे. महाराज काय झालं काय. मी म्हटलं तुम्ही म्हटले 7 ते 9 पंगत होणार, या मंडपात सगळे लोक जेवणार, 9 ते 11 माझ्याकडे कोण बसणार म्हणून कशाला बोलवलं तुम्ही एवढं. ते म्हणे एकदा लोकांची गर्दी बांधून कीर्तन काय. 9:15 वाजता मी फेटा बांधून गेलो. महाराज माहिती नजरपुराने एवढे लोक, नजरपुराने एवढे लोक, याच्यापेक्षा भयानक डोंगर. पण एवढे लोक महाराज 11:15 वाजता मी कीर्तनाला थांबवलं आणि त्या कमिटीच्या अध्यक्षाला बोलून घेतलं. म्हणलं अध्यक्ष एवढ्या उशिरा एवढे लोक कस काय थांबत येतो. एवढ्या उशिरा 11:30 वाजलेत म्हणलं रात्री, एवढे लोक कसले थांबत तिथं. ते उगले महाराज इथं संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी, नाव लक्षात ठेवा. मैनागिरी महाराज, संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी म्हणे इथं. या सप्त्याला परिसरात कोणीच नावं ठेवत नाही. या सप्त्याला परिसरात कोणीच नावं ठेवत नाही म्हणे. जो संध्याकाळी नाव ठेवून तर सकाळपर्यंत जित राहत नाही दादा, ऐकताय ना. जो सकाळ नाव ठेवून तर संध्याकाळपर्यंत जित नाही, संध्याकाळ नाव ठेवून तर सकाळपर्यंत जित. मी तुम्हाला सरपंच नंबर देतो गड्या. कीर्तन संपल्या स्पीकरला फोन टाका बोलले की नाही. पुढे ऐका. त्या अध्यक्षाने मला सांगितलं उगले महाराज 7 ते 9च्या पंक्तीला जर गडी इथं मंडपात जेवला म्हणे बिगर कीर्तन ऐकता घरी जायची ताकद नाही म्हणे. जर एखादा गेलाच तर जाताच गेला. मला असं वाटतं आपल्या पट्ट्यात यांचं व्हायला पाहिजे. जसं तसं याचा टाइम यायला लागला तसे लोक वाढायला लागले. तरी पण त्या मनाने बरे डोंगराच्या मनाने. सगळ्यांचं धन्यवाद महाराज. आता कीर्तन 7 ते 9 झाले चिंता. पहिले कीर्तन 9 ते 11 असायचे माझ्या आजोबांच्या काळात. माझ्या आजोबाच्या वेळेस कीर्तनात जायचे त्यावेळेस 9 ते 11 कीर्तनाची प्रथा असायची. आता 7 ते 9 झाले. तुम्ही सगळ्यांनी महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं. मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. महाराज 9 ते 11 कीर्तन झाल्यानंतर जाता 2 आणि 3 वाजायला झोपायला. सकाळचा कार्यक्रम म्हणलं सगळं 2-3 तास झोपवायचे. पण उगले महाराज काय सिजनेबल नाही, त्याला कायमच सीझन महाराज. ते मी नशीब घेऊन ज्याला मला कीर्तन काय 365 दिवसात मी फक्त दिवाळीच्या दिवशी सुट्टी घेतली असं, नाही तर रोज कार्यक्रम महाराज. हे माझं प्रारब्ध आहे, ते माझं नशीब आहे.
मी घरी बसायचं ठरवलं तरी घरी बसू शकत नाही बरं का. ती कृपा असेल माझ्या मागच्या जन्माची पुण्य आहे काहीतरी. हा माझं सांगणं आहे 9 ते 11 कीर्तन होतं पिंपळे नावाच्या गावात. महाराजांचं कीर्तन रंगात आलं. आता समजा साऊंड सिस्टीम लाइटिंग खूप चांगलं आहे त्या दादांचं. पहिलं एवढं भारी नसायचं. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या आठवतात, रेड कलरच्या बत्त्या असायच्या त्या गॅसच्या, बरोबर आहे. त्याला व्हाईट कलरचं मेंथल असायचं, आठवतं तुम्हाला? व्हाईट कलरचं मेंथल. बत्ती बंद झाली की तिचं मेंथल गेलं म्हणतात. बत्ती बंद झाली की मेंथल गेलं म्हणतात. माणूस बंद झाला त्याला मेंटल म्हणतात. बत्ती बंद झाली तिचं मेंथल गेलं. आलं तुमच्या लक्षात नाही काय म्हणाले? 2 बत्त्या समोर ठेवलं, कीर्तन असं रंगात आलं. बालदार चोपदार पाठीमाग उभा, टाळकरी साईडने उभा, महाराजांच्या पाठीमागे एक रूम, आणि त्या रूमच्या आतमध्ये एक बत्ती मध्ये ठेवून 4 जण असे गोल करून बसलेले. आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू. कळतो तुम्हाला? 52 पत्त्याचा ग्रंथ तुमच्या फार अध्याय पाठ असते नाही ना. पत्ते खेळतो चालू कीर्तनात चोपदाराचा ढोकरा लागला, दरवाजा ओपन झाला, आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. बालदार चोपदाराला असं वाटलं 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. या बत्तीचा प्रकाश बाहेर येतो, राहू द्या दरवाजा ओपन. बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आता लागला. पत्ते खेळणार का ते सहन झालं नाही. त्याच्यात नियंत्रण उठला, दरवाजाची कडी लावून घेतली. चोपदाराने ढोकर लावला, करकर असा आवाज झाला. चालू कीर्तनात महाराजांचं लक्ष पाठीमागे घेत काय करून राहिला? काही नाही म्हणे, भाऊ तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्तीच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. एका बत्तीच्या प्रकाशात आतमध्ये 4 जण पत्ते जाऊ दे खेळू दे, तुझं काय जातं म्हण. मी दरवाजा ओपन केला, प्रकाश बाहेर येत होता. मला असं वाटतं दरवाजा ओपन राहायला पाहिजे होतं. मग त्याच्यातलं एक जण उठला, त्याने दरवाजाची कडी लावून घेतली. म्हणून चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे. हे सगळे उदाहरण तुम्हाला गावा नावानिशी देतो. ह्या महाराजांनी चालू कीर्तनच सांगितलं. कडी लावते काय तू? लावू दे कडी म्हणे तशीच राहील म्हणे कडी. लावू दे कडी तशीच राहील म्हणे कडी. 11 वाजता कीर्तन संपलं. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, सकाळचे 7 वाजले. आतले 4 बाहेर घेऊन येणं म्हणून गाव पाहिला. एका जणाने दरवाजाच्या सापटीतून डुकून पाहिलं. 4 इंचे प्रेत 4 बाजूला पडले होते. कडी उघडायची रिक्स घ्यायची तुम्ही. महाराजांचं कीर्तनातलं वाक्य आहे. असे शिड्या लावल्या घराला, शिड्या 4 इंचे प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावल्या दरवाजा. आजही त्या गावात जसा कसा आहे त्याला साधूच्या वाणीची ताकद म्हणतात. हजारो उदाहरण आहेत माझ्याकडे, पण मी काय एवढे उदाहरण सांगितले. बरोबर 9 वाजले, 7:10 सुरू झालं होतं, 9:10 मी संपवण्याचा अगोदर सांगितलं होतं. महाराज एवढे उदाहरण सांगितलं गणेश महाराज. त्याचं कारण आहे, दिवसभर कळत न कळत पाप जर तुमच्या आमच्याकडून जर घडलं, ते पाप घालवायचं एक साधन आहे. तो काय म्हणे, पापे जाती संताची जपे. माझी विनंती आहे, तुम्ही शेतकरी मंडळी दिवसभर कळत न कळत पाप घडलं, संध्याकाळी आपल्या सद्गुरूंना आठवा, ते सगळं पाप निघून जातं. आणि महाराज या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सांगत असताना मी तरुण पोरांसाठी जास्त पडणारा कीर्तन खरं तुम्हाला अगोदरच माहिती आहे. त्यावेळेस आमचे गणेशदादा काळे, रमेशदादा काळे यांनी मला संपर्क केला. मी म्हटलं पोरं किती राहतील कीर्तनाला, म्हाताऱ्या लोकांसाठी मी जास्त धावपळ करत नाही, त्यांच्यात बदल करून आता उपयोग नाही. तरुण एक जरी बदलला माझ्या कीर्तनात, रोज एक बदलला, माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. सगळेच नाही बदलणार महाराज, पण तरुण इकडे आले पाहिजे. तरुण इकडे आले आणि सगळ्या तरुणांनी आता सप्ते घेतले बरं का, सगळे घेतले. काल मी जिथं कीर्तन केलं तिथे 300 पोरं होते, 300 पोरं होते. महाराज माझी विनंती, तुम्ही लगेच माळा घाला या मताचं मी आहे, पण सप्त्यात येत चला. कोणत्या बोटाने कोणत्या महाराजाला कसा बुका लावायचा, कशी टोपी घालायची, या सगळ्या माहिती झाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी तरुणांनी एक चला. आणि जुने लोक जर येऊन देत नसेल तर त्यांची कमिटी बरखास्त करून टाका, काय हरकत नाही. माझं मत तरुणांना येऊ द्या महाराज, नाही तर पकवाजाला हात ना, तुला नाही जमायचं. आणि काही तरुण पोरं तयार होणार नाही महाराज. तुमच्या परिसरात काही काही अजून खुडीचे ते महाराज तरुण पोरं कधी तयार होणार आहे? त्यांना जर आपण प्रेमाने बोलवलं तर तरुण होणार. सगळं काय ते जन्मत उपजत थोडं त्यांना काय माहिती, कोणत्या महाराजाची कशी बोलावं, जुन्या लोकांनी सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि महाराज हे काय थांबणार आहे का? तुमच्या परिसरामध्ये एक नवीन पोरग वाजवायला, एक नवीन पोरग कीर्तनाला तयार होईना महाराज. दुर्भाग्य मी तळतळीने सांगत तुम्हाला. अरे गावात एखादा मेला तर वाजवायला सुद्धा लोक नाहीत. आता त्याच्या पुढे वाजवायला सुद्धा लोक शिल्लक नाही. दुर्भाग्य. माझी विनंती तुम्हाला, 2 चाली आल्या पाहिजे, 2 तास. पुढच्या वर्षी तुम्हाला सप्ताह, तुम्हाला बोलवा नका बोलू, काय हरकत नाही, पण पुढच्या वर्षी तुम्ही तरुण मंडळी 5 जण इकडून इकडून उभा राहायची, एक सारख्याचे पांढरे कपडे मस्त शिवायचे, आणि 5 लेडीज एकाच कलरच्या साडी घालून इकडून उभा राहायचा. किती आनंद राहतो मग तुम्हाला कळेल. नका टाळ वाजू दे तुम्हाला, कोण तुम्हाला कोणता कीर्तनकार बोलणार नाही, पण तो जो आनंद किती राहतो मग तुम्हाला काला झाल्यानंतर कळेल. विनंती, मी गावागावात ही प्रथा सुरू केली. नवीन टाळची तयार करा, नवीन, आणि सांगून सवरून हळूहळू हळूहळू शिकून पाहून शिकतं महाराज. काय कोणी जन्मतच थोडं राहतं महाराज. या गणेश महाराजांनी समजा अनेक विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये तयार केलं, पण सगळेच विद्यार्थी घडवल्यानंतर सगळेच मोठे होतील असं थोडे ते प्रयत्न करतात 100%.
म्हणजे ते त्याचं प्रारब्ध घेऊन जन्माला येत राहत. एखादी रडू नको बाळासारखी गवळण फोकस झाली कधी पोरगी फोकस नाही तेव्हा काय होतं बरं तिच्या आयुष्यामध्ये. सुरतचं माणसं मी मग अशी उदाहरण दिलं, काय होतं त्याच्या आयुष्यामध्ये. एखाद्या डायलॉगने एखादी माणसं फोकसला येत राहतात. माझी विनंती आहे तरुण पोरांनो, मी जो अभंग जो निवडलाय ना, जगद्गुरु तुकोबरा सांगते जगातलं सगळ्यात मोठं दैवत जर कोणतं असेल, मी रोज कीर्तनात बोलत आलो आणि दररोज मी बोलणार आहे. तुमच्यात प्रबोधन करावी माझी इच्छा आहे. आपलं सगळ्यात मोठं दैवत आपले मायबाप आहे आणि माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना. मी त्या दिवशी आळकुटीला तुम्ही काळे परिवाराने माझा कार्यक्रम ऐकला, त्या दिवशी मी बोललो, मी कायम बोलत आलो. कारण परिवर्तन करायचं असेल तर कायम त्या विषयावरती बोलणं गरजेचं आहे. एकदा सांगून उपयोग होत नसतो महाराज. मी रामलिंग नावाच्या गावात एक कार्यक्रम केला शिरूर तालुक्यामध्ये. दिलीपराव वळसे साहेबांच्या कारखान्यामध्ये काम करणारे समृद्धी महामार्गावरती जी बस पलटी झाली, 26 जण जळून गेले, त्याच्यातले 3 जण त्याच गाडीत होते. महाराज स्वतः वळसे साहेबांच्या समोर मी बोललो, प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. पहिलं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही, दुसरं प्रेत बाहेर काढलं काही वाटलं नाही. त्या बसमधून 24 नंबरचं प्रेत असं भयानक बाहेर निघालं. एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती महाराज. अचानक बसने पेट घेतला. माईला असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे. पण दुर्दैव महाराज, मायही जळाली लेकरूही जळाला. छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं, प्रेत काढणारे सगळे लोक ढवी ढसा रडत होते. किती प्रेम असेल त्या माईचं त्या लेकरावर. आज सकाळी मी संगमनेर परिसरामध्ये वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात बोललो, ज्या दिवशी घरातली माय जाते त्या दिवशी घरातली माया जाते. ज्या दिवशी घरातला बाप जातो त्या दिवशी घरातलं वैभव जातो. किती प्रेम करते रे माय. मरू नये एखाद्याची माया ठेवर, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय 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 तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळ येऊन चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. अरे जाणार रात्री कधी घरी जाणार, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं लेकराला, काय विचारते मा, करेक्ट लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जरी या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते, रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माय घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे. किलो भरकं व्हायला कांदे देते पोरीच्या पिशे. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुके घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या माय बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पोरीवरती असते. पुरुष मंडळी 5 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. तुम्ही हॅलो जरी म्हटलं नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय. बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा कसा बसलं वाटतं. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, एवढ्या रात्री तुम्ही फोन केला, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा, तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का दादा. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीला कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, त्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही महाराज. बाप आयुष्यात एकदाच रडतो. कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहिले येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देव घराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील. तेव्हा ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड दिसायला पसंत आहे, तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का. मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा,
एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का? पुरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज, किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पडून नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस होऊ द्या, मंगल कार्याच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबून ढळ ढसा रडतो का बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा. तेव्हा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारण जेवले का? कोण विचारण गोळी घेतली का? तरुण पोरांना सांगणे उगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जिवंत असेल त्याच्या पारी एकदा डोकं ठेवून त्याला कडकडून मिठी मार. बाप म्हणून काय बदल झाला बापोरा? कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज, चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो. जिवंतपणे समाधानी ठेवा. पोरांना तुमच्याकडे जर बुलेट गाडी असेल ना, उगले महाराजच ऐका. घरी गेल्यावर बापाला बुलेटवर पाठीमाग बसवून त्याला मला खांद्यावर हात टाक. त्या हाताची किंमत बाप गेल्यानंतर तुम्हाला कळेल. बापाचं हसणं रेकॉर्ड करून घ्या, बापाचं बोलणं रेकॉर्ड करून घ्या. हजारो लोक मायबाप गेल्यानंतर मी ढसा रडताना पाहिली. विनंती बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, मी तुमची तर पुन्हा कीर्तनाला येईल नाही येईल तो भाग्य सोडून, पण तुम्ही जर भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ घराने वेगळं राहा, काय म्हणणं नाही, चुलीने वेगळं राहा, काय हरकत नाही, विचाराने एकत्र राहा. दोन भावाला एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील. वस्तुस्थिती आता बघीन, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहिणी एकमेक संग बोलायला तयार नाहीत. मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, जीवतपणे कोणी कोणाला समजावून घ्यायला तयार नाही. कोण म्हणतं लोक बदलत नाही. सचिन दादा बसलेला की 50 लोकांकडे माझे मोबाईल नंबर सेव्ह आहेत. सकाळपासून बऱ्याच जणांनी मला फोन केला, किती वाजता येणार आहे, काय येणार आहे, जेवायला येणार आहे का. तुमचं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. हजारो वेळेस तुम्ही माझ्या स्टेटसला लाईक करता, कमेंट करता. 2 महिन्यापूर्वी 6 तारखेला रावरी तालुक्यामध्ये वांबुरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने फोन केला आणि व्हिडिओ माझा प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणजे काय झालं सर? 10 वर्षापासून माझ्या बहिणीबरोबर मी बोलत नव्हतो. मला किरकोळ कारणाने वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यात पॅरालिसिसचा अटॅक आला. साईदीप हॉस्पिटलला नगरला बहिणीला ऍडमिट केलं. बोलत नव्हतो तर भेटायला पण नाही गेलो, पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, वर्ष श्राद्धा निमित्ताने तुमचं कीर्तन ऐकलं आमच्या पाहुण्याचे वांबोरीला. उशीर आलो, लांब बसलो, तुम्हाला काय मी ओळखत नव्हतो, पण शेवटी बहिणीचा दृष्टांत ऐकला. घरी आलो असा बेचैन झालो. असं वाटलं बहिणीला फोन करा, पण 10 वर्षापासून बोललो नाही. कसं काय माघार घ्यायची? बळजबरी फोन केला. 2च वाक्य बोललो, फोन बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली, बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्दैव महाराज, माझं पॅरालिसिस झालेली बहीण अशी पलंगावर पडली होती. तिचे हातपाय हलत नव्हते, तिला मुखाने बोलता येत नव्हतं. तिची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माझं बालपण आठवलं. त्या बहिणीने लई जीव लावला मला लहानपणी. आमचं एकत्रित कुटुंब, परिस्थिती नाजूक, इकडून तिकडून खायला आणावं, मला आंघोळ घालावी, माझ्यासाठी तर कधी कधी उपवाशी झोपली. पण हा वेळा 10 वर्षापासून तिच्या बरोबर बोलला नाही. आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीलाच बोलता येत नव्हतं. घाईघाई तिच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली आणि आम्ही बहीण भाऊ हमसून धुमसून रडलो. 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील तर याच्यापेक्षा काय पुण्य कमायचं उगले महाराजांनी. विनंती तुम्हाला सर्वांना, राग द्वेष व अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्या एकमेकाच्या पाया पडा, गुन्ह्या गोविंदाने राहा. नाही पैसा कमवणं म्हणून कुणी सोन्याच्या भाकरी खात नसतं. नाही पैशावर लोक मी जवळून पाहिजे, कमवून ये मताचं मी नाही. अजित दादा पवार नावाचा माणूस या जगातून गेला. चिंदाड्या झाल्या दादाच्या शिराच्या. बारामती महाराष्ट्राने आमच्यासारखे महाराज लोक रडले त्या अजित दादासाठी. काय कमी होतं अजित दादाला? काळ वेळ आल्यानंतर एवढ्या मोठ्या माणसाचं काही होत नसेल. आपण किरकोळ लोक आहेत. 20 तारखेला त्याचा दावा झाला. वाडेगावांचा सरपंच माझा जवळचा मित्र किशोर यादव इंडेवर गाडीत गेला. दुपारी त्यांनी स्टेटस टाकलेले महाराज, ग्रामपंचायतले सगळ्या संघ भेटीगाठीची स्टेटस टाकलेले. त्याच्या स्वप्नात तरी आला असेल की संध्याकाळी असं होईल म्हणून. विनंतीला कधी कोणाचा शेवटचा दिवस आहे काय माहिती महाराज? विनंती. आणि 1 मिनिट शेवटचा सगळ्यांनी घरी न्या. मला फोन करून सांगा. युट्यूबला अक्षय महाराज उगले नाव टाका, इंस्टाग्रामला कुठेही नंबर भेटेल. नका फोन करू. परिसरात मी कुठं जरी आलो मला हक्काने हाताला धरून सांगा, मेसेज करा. उगले महाराज तुम्हाला आदरणीय गणेश दादा काळे, रमेश दादा काळांनी तारीख घेतली म्हणा. डोंगरावरच्या महादेवाचे तिथं तुम्ही संदेश दिला म्हणा. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे.
पहिला प्रश्न विचारायचा बहिणीला जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असते माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोला. गड्या तुमचं जर ऍक्सिडेंट झाला ना बघा, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपल्या रक्ताची बहीण असते. तिला माहिती झालं ना हायवेवर ऍक्सिडेंट झाला, नगरला ऍडमिट केलं, लोकांची तर रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळ सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या माझा भाऊ जगला पाहिजे. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, ती दुकानात जाते 4000 रुपये त्याच्यात टाकते 5000ची साडी घेते, पण तिच्या सासू सासऱ्याला मिरवून सांगते माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीही धुळीला घालीत नाही. त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. आणि आता रक्षाबंधन आलंय ना, 2-4 दिवसावरती आलंय. माझी विनंती तरुणांना, आता तुमच्याकडे गाड्या घोड्या आल्या महाराज, आता तुम्ही श्रीमंत झाले, आता तुम्ही बंगले बांधले. तुमच्या अगोदरच्या काळाला तुमची बहीण जर स्टँडवरती उतरली, तुमचा बाप स्टँडवरती तिला आणायला जायचं बसमधून आणि बसवायला सुद्धा जायचा, आणि जाताना तुमच्या आईबापाने पोरगी जरी निघाल्यानंतर 100-200 रुपये तिच्या हातात द्यावा आणि तिला सांगावे राहू दे. बरोबर आहे का नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमची बहीण किती मोठ्या घरात दिलेली असू दे महाराज, आता रक्षाबंधनला बहीण आली ना, तुम्ही ज्यावेळेस बहिणीला बसवायला जाताना किंवा ती तिच्या 4 व्हीलरमध्ये बसायच्या टायमाला 100 रुपये द्या फक्त तिच्या हातात, आणि तिला सांगे भाड्या तोड्याला राहू दे, माझ्या भावाकडून एवढीच भेट. तिच्या डोळ्यात जर पाणी नाही आलं तुम्ही कीर्तन करायचं सोडून देईल महाराज. हे नातं कुठं भगवंताने बनवलं. एक वाक्य बोलून थांबेल, माझी मुक्ताबाई सारखी बहीण जर या जगात जन्माला आली नसते ना महाराज, ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढंच प्रबोधन आपल्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी, या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा. याच्यासाठी कुटुंब व्यवस्था सांभाळा. तुमच्या सर्वांच्या वेळात पाणी आलं मात्र मी दिलगिरी व्यक्त करेन, पुरुष मंडळी दिलगिरी व्यक्त करेन. रडवण्याचा उद्देश नाही. बसलेल्यापैकी कोणी कोणावर भांडणं केली असेल, वाद घातले असेल, एकमेकांसंग बोलत नसाल, उगले महाराज संदेशा त्याची माफी मागा. 4 भिंतीच्यात पाया पडल्याने काही फरक पडत नाही. राग द्वेष अहंकारासाठी नरते नाहीये. आणि अनेक लोकांनी परिवर्तन करून मला सूचना महाराज अनेक लोकांचे अनुभव आले. त्याच्यामुळे तरुण पोरांना माझं सांगणे, कधी बाजारात गेला 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं रुपडा आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या, 500 रुपयाची कुत्री बापाला आणा. आज माझ्या कीर्तनातून 2 जणांच्या विचारात बदल झाला. आजचं कीर्तन सक्सेस. तुका म्हणे माय बापी या बघी देवाचे स्वरूप आहे. एवढं प्रबोधन घरी न्या. झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा. गावात जेवढे मंदिर महत्वाचे तेवढ्या गावातल्या शाळाही डिजिटल करण्याचं काम करा. शिक्षणालाही तेवढंच महत्व द्या. आणि योगायोगाने कधी आमच्या नेवाशा तालुक्यात आलात, शनी शिंगणापूर देवगडच्या जवळ माझं गाव आहे जीवरायबत्ती. वास्तव्य जरी माझं पारनेर शहरात असेल, कुठं जरी आपली भेट झाली, आपल्या परिसरात मी कोणत्याही कार्यक्रमाला येऊ, श्राद्धाच्या प्रवचन कीर्तन लिहू, सत्य लिहू, काले लिहू, तिथं भेटेल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन दिदा ऐकलं, तेच 2 शब्द बरोबर येते. नाही तुम्ही किती पैसे कमवले आणि मी किती बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला एवढी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड संशिष्टी दिली दादा करता जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एकदा सुद्धा शिटी वाजू दिली नाही दादा. आणि मी सायलेंट, मला जास्त आवाज आवडत नाही. अतिशय मनाजोगी सिस्टीम दिली. ज्यांनी गोड गायन केलं आमचे गणेश महाराज, आमचे जीवन महाराज, बाकीचे सगळे बालदार सुद्धार, आदरणीय वंदनीय मृदुंग सम्राट तुषारदादा, सगळे विद्यार्थी मंडळी, समोर राजकीय क्षेत्रातले परिसरातले आले तुम्ही सगळे मला परिचित आहे. सगळ्यांची चरणी साष्टांग दंडवत करत असताना पहिल्या चरणाला स्पर्श केला, 3ऱ्या चरणाला स्पर्श केला. अजून 2 चरण बाकी आहे. बरोबर 2 तास माझे कंप्लीट झाले. 7च्या ऐवजी 7:15 सुरू झालं तर 9:15 आता वाजलेत बरोबर. लहान लेकरं असल्या कारणाने सगळ्याला महाप्रसाद घ्यायचा आहे. परिसरातून अनेक मंडळी माझ्यावर प्रेम करणारे, स्टेटस पाहून पत्रिका पाहून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यापासून तुम्ही सगळे माझ्या संपर्कात आहे. आदरणीय गणेश दादा काळे, आमचे रमेश दादा काळे, आमचे पोपट दादा खाले, हे सगळ्यांनी संपर्क करून संत पूजन आज त्यांनी घेतलं, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुझा विसर जर नाही झाला गुण गायन आवडी माझी सर्व जोडी. मग माझ्या आयुष्यामध्ये संताची संगत दे. धनधान्य नाही दिलं तरी जमन, संताची संगत दे. 3 गोष्टी जर देवा तुम्हाला दिल्या, मी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी. हात वरती करा मोठ्या प्रेमाने. अर्धा मीटर परिसरामध्ये 4 किलोमीटर अंतरावरती आपल्या सगळ्यांना कळालं पाहिजे. या डोंगरावरती एवढा मोठा सप्ताह सगळ्या तरुण मंडळीने एकत्र येऊन केला. एका रिदम मध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मी सांगतो तसा 1 2 1 2 शाबास शाबास
शाबास. शाबास. विठोबा जगुमाई महादेवाला गणपती बाप्पाची चरणी प्रार्थना करेल. जेवढे माझ्या कीर्तनाला उपस्थित सर्वांना उदंड आयुष्य दे, निरोगी आयुष्य दे. आणि आयुष्य देत असताना सगळ्यांच्या मुखारविंद्यामध्ये भगवंताचं नामस्मरण राहू दे तेवढी विनंती. मी सांगितलं आयुष्यात जर तुम्हाला दुःख वाटेल येऊ नये असं वाटत असेल तर देवाला विसरू नका. संध्याकाळी झोपायच्या अगोदर 1 मिनिट देवाला हात जोडा, 5 गोष्टी देवाला सांगा. मी आल्यानंतरही सांगितलं ना, आता पुन्हा एक सांगतो. संध्याकाळी झोपायच्या अगोदर देवाला हात जोडा. दिवसभर माझा श्वास चालू ठेवला देवा तुझे धन्यवाद. पोटापुरतं अन्न दिलं देवा धन्यवाद. शरीराचे सगळे पार्ट चालू ठेवले देवा धन्यवाद. आसपासचे सगळे माणसं माझे नातलग जिवंत ठेवले देवा धन्यवाद. उद्याचं काय होईल सांगता येत नाही. आजचा दिवस माझ्या पुढे गुलाबीने घातला. देवाचे आभार मानून झोपत जा आणि उठल्यावरती देवाचे आभार मानत जा. पुढे विनंती करतो. राजकीय क्षेत्रात ज्यांनी मला हात घातला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सचिन दादा तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे अरविंद पीटर बाकीचे सगळे कमिटीतले काम करणारे तुम्ही सगळे मला सगळे महत्त्वाचे. वैयक्तिक कुणाचं आहे तुम्ही आल्यानंतर सांगितलं नामोल्लेख करू नका. महाराज इथं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महादेवाच्या दरबारात सांगतो. आपल्याला मोठं करणारा महादेव नारदाच्या गादीवर सांगतो आणि महादेवाच्या दरबारात सांगतो. इथे एकदा 1000 रुपये देऊन पहा. एका वर्षाच्या तुमचे 10,000 नाही झाले तुम्ही कीर्तन करायचे सोडून देणार. तुम्हाला किती मोठं करायचे त्याच्या हाताने. त्याच्यामुळं दान द्या धन मिळेल पण ध्यान करा भगवंत मिळेल. या हाताने देवा करता दिल्याने देव काही कमी पडू देत नाही एवढी विनंती करतो. उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. सगळं पूर्ण विठ्ठल जय जय. नारायणगिरी महाराज किसनगिरी बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय. या 1-2 मिनिटं कोणी जागा सोडू नका. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत जागा सोडू. आजच्या 4थ्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण अक्षय महाराज उगले नेवासा अतिशय सुंदर अशा स्वरूपात आणि सर्वांना समजेल अशा भाषेत त्यांनी सांगितलेले आहे. तरी महाराज लक्ष्मण महादेव सेवा मंडळ कार्यरत